प्रश्न येत नाही तर असा कालवा जाऊ शकतो. त्याचं नाहीच व्हा पाहिजे ना त्या गोष्टी, त्याचे आणून नाही पाहिजे असं म्हणणं आहे आमचं. हे कसं सांगाल? एवढे दिवस कसे पेमेंट नाही थांबलेत कसे? विषय कसा तो आला, विषय नाहीये त्यांचं म्हणणं, उलट काय आमची जागा संपादित करा आणि पैसे दे, हा विषय येतो. नाही 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 आणि तो वेगळा प्रस्ताव. एक्वायर करा जागा, म्हणजे जागा मोजणी करा. ऐका काय झालं त्यावेळेला, पण हा विषय मुळात आता चर्चेचा विषय नाही पण नाही. घाईगत झालं विषय. त्यामध्ये काही लोकांच्या जागा या त्यांनी भाडे तत्वावर घेतल्या होत्या. काही जागा एक्स्ट्रा जागा घेऊन त्यांना भाडं देत होते, ते भाडं दिलं नाही. काही लोकांची जागा मोजणी होती म्हणून 10 ते 20% पेमेंट 10 ते 20% पेमेंट त्यांचं ठेवलं होतं, असं त्यांचं म्हणणं आहे. मी पण म्हणजे त्याच्यातच आहे. त्यांचं म्हणणं तुम्हाला हे म्हणणं आहे फक्त पेपर जे आहे ना ते कम्प्लीट तुम्ही बोलताय ना ह्याच्या आधी कसं नॉर्मल असं होतं पाणी फक्त, आता प्रोफेशनल काम होतोय. हा म्हणजे आता प्रोफेशनल काम होते, बरोबर आहे, समजलं काय बोलतं, हा प्रोफेशनल काम होतं. कुठेतरी पुढं याचा भविष्य कुठे गव्हर्नमेंटला होणार आहे, पुढे जिथे पाणी जाणार आहे खाडेपट्ट्यात जाऊ दे किंवा इतर जाऊ दे, पण त्याचा तुमच्याकडनं पण टॅक्स किंवा जिथं जाईल त्याकडनं टॅक्स, शेतकरी मरणार आहे मधल्यामध्ये, ह्या एक गोष्टी येतो. शेतकरी आता आणण्या नको करू, तुम्ही त्याला मोबदला थोडासा तरी करा, द्या आणि मोकळा करा, आणि तुमच्या ज्या जागा आहेत त्या अक्वायर करून घ्या. प्रस्ताव तुम्ही त्या आमदारांच्याकडून पाठवला पाहिजे, त्यांना ते पॉवर्स आहेत, त्यांना डिपार्टमेंटचा काही संबंध नाही. महिन्यापूर्वी तेच विषय चालू आहेत ना. आता तुम्हाला पाणी इथे प्यायला कुठला? नाही ना, आम्ही घरनं आणले बघा पाईपलाईन, आम्ही खाली इथं बागेत आमच्या इथे विहीर आहे तिथनं आणले. कनेक्शन सुद्धा ना ही लाईन टाकली, आणि त्यावेळेला ह्या कॉन्ट्रॅक्टरने मला बोलतोय तुमचे ते एअर ठेवतो, तुम्हाला कनेक्शन देतो, त्यात मार खाल्ला होता त्या आम्हाला, पाणी देतो म्हणून बोलला. ही पहिली गेलेली तुमची प्राधिकरणची, हा ही एअर येतो, मला बोलते एक कनेक्शन देतो, मला बोलतो ठीक आहे, अडवली नाही स्वतः मी त्या म्हणून अडवलं असती. कनेक्शन गेले इथून गेले. मग आपल्या लोकांना इकडे आहेत त्यांना पाणी नाही. पाणी नाही, अहो इकडे पाण्याच्या योजनाच नाही. पण आणि त्यावेळेला काय आलेला आम्हाला कॅनल आहे म्हणून आम्ही कशाला भांडायचं, कॅनल बंद होतोय, आणि त्याला जर आपण ह्या गोष्टी करू शकत नाही, टॅब बी मारायच्या मारल्या तर पुढच्या गोष्टी टी मधून कनेक्शन समजलं कनेक्शन आहे त्याला. आता कशा गोष्टी आहेत, आता त्याला आम्ही त्यांच्याकडे मागण्या करा, आम्हाला पाणी द्या, एक सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही आम्हाला त्यांच्याकडे घेणं आहे, ह्या गोष्टी आहेत. आता आहे ते ऑलरेडीच आहे, म्हणजे प्रोफेशनल ज्यांची शेती गेले ना त्यांना एक कनेक्शन देणंच आहे, अर्धाचा किंवा पाऊनचा, पण तो कनेक्शन देणं आहे त्यांना, ह्या गोष्टी पाहिजे. तो मुलांना शाळेत आता इथे शाळेत वगैरे मुलांना इथे कुठले पाखरोडा जायला लागतं? नाही, माझी इथं आहे आशा किरण लाईफ मुलगा, आणि कॉलनीमध्ये पोरगी, आता पोरगी पेन इथं जाईल, पेन जाईल पुढच्या वर्षी. हो का? हा ए काय करते हा? हा ठीक आहे, मशीन जायला आवडते ना. हा मग ठीक आहे ना, तर मला वाटलं काम चालू नाही असं ब्लेड असं मशीन पलटून लेवल आहे ना म्हणजे ते चालत ग्रिप नाही त्याला चेनला. तिथंच फेरी आली आहे. पहाणे किती बरं काम आलंय. असं पण नाही, गेलाय हा तो प्रायव्हेट आहे विषय, वर्षभर का नाही, मला इथं जॉब तरी द्या. 10 दिवस झाले आज, मला आज उद्या चाललाय महिना माझ्या जागेतून. असं जर करत असतील तरी पण सगळेजण असतील ना, बरेच जण. असं दे ना, एक्सवायझेड जो खरोखर हे करतोय त्याला जर जॉबचा विषय असेल तर द्यायला पाहिजे ना कॉन्ट्रॅक्टरनी, सुपरवायझर म्हणून इथं पाहणी करायला. ग्रुपला टाकून आपल्या आता फोन येईल बघ, वाल आहे खाली. चल वालातला एक फोटो घेऊ, बातमी मस्त बनवतो. पवारनेच करायला पवारने